ही सभा झालेली होती त्यावेळेला 1830 कोटीचा आपला जो कोकण विजनचा जो फंड होता त्याच्यातनं आपले वसई विरार बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला आप्पा आणि दादाच्या फोर्सने परत आपल्या वसई तालुक्याला समाविष्ट करण्यात आलं आणि आज आपल्याला 123 कोटी रुपये नॅशनल सायक्लोन रिस्क फंड मधनं मिळालेले आहेत आणि त्या कामाला पुढच्या महिन्यापासून सुरुवात होत आहे। जे ग्रामीण भागात म्हणजे तोक्त्या वादळामध्ये जे 3 दिवस आपण अंधारात होतो त्यावेळेला आप्पाच्या प्रयत्नांनी 123 कोटी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि शिव इलेक्ट्रिकला ते कॉन्ट्रॅक्टही देण्यात आलेला आहे। त्याचं सगळी मला वाटतं प्रोसेस पूर्ण झालेली आहे। येत्या सप्टेंबर पासून समुद्र किनाऱ्यापासून 3 किलोमीटर पर्यंत सगळ्या लाईन्स म्हणजे जे आपल्या एसटी आणि एलटी लाईन्स अंडरग्राउंड होणार आहे। हे परत 24 मध्ये झालेलं पास आहे। हे परत 24 मध्ये पास झालेलं आहे आणि वसई तालुक्याचं अतिशय सुदैव आहे का 3 वर्षानंतर कार्यक्षम लोकांनी अजून काय केलं नाही। एक दुसरी विनंती, जसं तुम्ही पाणीचा भाववाढचा विषय केला तसं MSCB ची बिलं कोणीही इकडे सांगायचं हे स्मार्ट मीटर कोणाचे आहेत मला माहिती नाही, कोणाचे आहेत स्मार्ट मीटर तुम्हाला माहिती असतील, नाही मला माहिती नाही। ते जसं पाणी पुरवठ्यावर आपण बोलतात तसं स्मार्ट मीटर आपल्या तालुक्यातून बॅन झाले पाहिजेत। सगळ्यांना जुने मीटर आणि जुने दिवस चांगले वाटत होते ते मीटरवर पण जरा तुम्ही दखल घ्या त्याच्यामध्ये की जुने मीटरच चांगले होते। जिकडे 200-300 रुपये बिल यायची इकडे 1000-1200 कमीत कमी आणि ते चाळीमध्ये जिकडे AC नाही ना फ्रीज नाही तशा ठिकाणी जर 1200-1500 रुपये बिल येत असतील, सामान्य मिडल क्लास फॅमिलीमध्ये जिकडे 1,500 यायचं तिकडे 8-9 हजार रुपये बिल येतात। तर माझी आमदार साहेबांना विनंती ही पण राहील की ते मीटरचं पण डिझेल पेट्रोल आपला पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये पण ज्या पद्धतीने वाढ चाललेली आहे, एक बाजूला आपले पंतप्रधान बोलतात की डिझेल वापरू नका पेट्रोल वापरू नका, परत ते काय कुठलं आहे ते मिक्सिंग 20% त्याच्यावर पण आपण मला वाटते सगळ्यांनी म्हणजे विरोधी पक्ष असतील, महापालिकेचे इथले लोकप्रतिनिधी असतील, आपल्या सगळ्यांनी मिळून आवाज उचलला पाहिजे असं सामान्य माणसाची मागणी आहे। ते सगळेच विषय मला वाटते पाणीचा दरवाढ असेल, पेट्रोलचा दरवाढ असेल, डिझेलचा दरवाढ असेल, हे MSCBचं लाईटचं असेल, गॅस सिलेंडर तर मला वाटतं डबल झालंय गेल्या 12 वर्षामध्ये। तर जे तुम्ही महिलांचा उल्लेख केला तर हे सगळेच विषय मला वाटते आपण सगळ्यांनी एकत्र म्हणून उचलला पाहिजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे। तर त्याच्यावर पण आपण जर बोलले तर बरं पडेल। आज आनंदाचा आणि स्वातंत्र्याचा दिवस आहे, उत्सव आहे। तर काही गोष्टी चर्चा झाली, विशेषतः हॉस्पिटलच्या संदर्भात या डायसवर बसलेल्या फक्त एकाच व्यक्तीला माहिती असेल आणि आयुक्त आणि महापौर आणि या संपूर्ण महापालिका प्रशासनाला काहीच माहिती नसेल तर हे खरं म्हणजे दुर्दैवाचं आहे। कारण हा जर प्रोजेक्ट राबवायचा असेल तर तो प्रशासनाने राबवायचा आहे आणि मग प्रशासनातल्या एखाद्याही व्यक्तीला या संदर्भातली माहिती नसेल तर प्रशासनाने याच्यावरती विचार करायला पाहिजे की आम्ही तुम्हाला हा प्रोजेक्ट राबवायचा आणि तुम्हाला काहीच माहिती नाहीये, तुम्ही हॉस्पिटल कशा पद्धतीने तयार करणार, हा पहिला प्रश्न आहे। आणि नंतर विजेच्या संदर्भातले विषय झाले। राज्य सरकार देवेंद्रजींनी पहिल्यांदाच सांगितलेलं, सभागृहात सांगितलं की आपण जे काही इन्स्टॉलेशन आहे ते आपण पाणी पातळीच्या वरती आणण्यासाठी डीपी प्लॅन तयार होतोय। अनेक प्रोजेक्ट आमदार जगनाईक साहेब, स्नेहा दुबेताई असतील, हे सगळे काय म्हणतात की त्याचा पाठपुरावा करतायत। सायक्लोन रिलीफचा 163 कोटीचा प्रस्तावाचा विषय झाला। पहिल्यांदा जो प्रस्ताव आला त्यावेळेला तो पालघर कलेक्टर ऑफिसने स्वतःकडे घेऊन गेले पालघरला। दुसऱ्या वेळेला आता पाठपुराव्यानंतर राज्य सरकार त्याला आणि केंद्र सरकार तो निधी देतोय। त्यामुळे हे जे सगळे प्रस्ताव आहेत, पाण्याचा विषय झाला, पाणी पुरवठ्याचा विषय झाला, सभागृहात आम्ही सांगितलेलं की या तालुक्यामध्ये असे अनेक कनेक्शन्स आहेत, म्हणजे हजारो कनेक्शन्स आहेत ज्याला बिलिंगच होत नाही। आणि बिलिंग होत नाही याचा अर्थ त्या माणसाला पैसे भरावे लागत नाहीत का, तर लागतात। तो चाळीतला असेल, इलिगल बिल्डिंग मधला असेल
तर त्या ठिकाणचा एक व्यक्ती त्यांना महिन्याला काहीतरी वसूल करतो 100-150 रुपये आणि तो स्वतःच्या खिशात ठेवतो. आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी एवढीच मागणी केलेली की हे सगळे जे हजारो कनेक्शन्स आहेत यांना पहिलं बिलिंग व्हायला पाहिजे. ते कमर्शियली पाणी वापरलं जातं, त्यांचं बिलिंग व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जी राहिलेली अमाऊंट आहे ती आपण लोकांकडे जाऊन आपण लोकांना समजावून सांगू शकतो. कारण लोकप्रतिनिधी म्हणून सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना लोकांना कन्व्हिन्स करणं कठीण जात आहे. म्हणून हा सगळा विषय राज्य सरकारचा विषय नंतरचा भाग आहे. राज्य सरकारचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही. त्यामुळे MMRDA पाणी रेट कमी करण्या अगोदर आम्ही आमचे 100% एफर्ट्स लावलेत का की बाबा ज्या ठिकाणी इलिगल कनेक्शन्स आहेत त्या ठिकाणी त्या इलिगल कनेक्शन्सला रेग्युलरायझेशन करण्याचा आपण ठराव घेतला. ते करून त्याच्यामधलं जे उत्पन्न होईल त्याच्या राहिलेलं जी काय डेफिसिट आहे त्याच्यावरती आपण लोकांकडे जाऊ शकतो. त्यामुळे टीका टिप्पणी करायची असेल तर खूप विषय होऊ शकतो. दिवसभर याच्यावरती आपण चर्चा मला इलिगल कनेक्शन आहेत ना रद्द करायला सुरुवात केलेली आहे. महापौर महोदय, कनेक्शन महापौर महोदय, एकाच विषयाचा एकाच EHV स्टेशन आणि हॉस्पिटल बद्दल फक्त एकच वेळ बोलतो. EHV स्टेशन परिस्थिती सांगतो. कामं अंतिम टप्प्यात आहे डिसेंबर पर्यंत. हे जे चिखलडोंगरीचं आहे जागेमध्ये जागा हँडओव्हर झालेली परत गेली. तिथे कोस्टल रोड आला, तिथे या सगळ्यामुळे ती जागा परत बदलली आणि अंतिम काम तिथे चालू झालंय. EHVचं आहे. 2 विरार ईस्टला आणि 1 सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये आणखीन EHV बनते. आचोळे हॉस्पिटलची जागा राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन 22 कोटीची जागा, त्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख आहे की माननीय आमदार राजा नाईक यांच्या विनंतीवरून ही 22 कोटीची जागा वसई विरार महापालिकेला विनामूल्य देण्यात असा GRE आहे तो. असं म्हणजे हॉस्पिटलच्या जागेची स्थिती त्या अगोदर ती जागा कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाकडून PWD राज्य सरकारकडून महापालिकेला अशा प्रकारे ती वर्ग झाली. त्यामुळे EHVचं आणि हे झालं. महापालिका जी इलेक्ट्रिसिटी कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाला तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस सगळं दिलं. हायकोर्टाचे जज इकडे मला प्रश्न विचारला गेला किंवा प्रश्न उपस्थित केला तर त्याची उत्तरं माझ्याकडे तयार आहेत. तुम्ही पण तयार राहा. तर ते तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस कोर्टाला वर्ग केल्यावर कोर्टाने त्याच्यावरचा अधिकार सोडला. हायकोर्टाच्या कोणत्या तरी महिला माननीय न्यायाधीश होत्या त्या आलेल्या आणि त्यांनी त्यावेळी नोंदवायला सांगितलेलं. माहित नसेल ते इन्फॉर्मेशन देतो. उगीचच ते हॉस्पिटल आपलं राज्य शासनाकडे गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं. लांब बोलू नका, लांब बोलू नका. EHV स्टेशन चिखलडोंगरीचं रस्त्यामध्ये गेलं, कामतचं लवकर. तुमच्या कारकिर्दीत काय चालू झालंय तेवढं सांगा ना. तुमच्या कारकिर्दीत काय पास झालाय तेवढं सांगा. बाकी काय सांगू नका. हे सगळं आमच्या कारकिर्दीत राजेश पाटील, क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर MMRDA ची कामं 24 ला पास करून घेतलेली. आज चुकून अंजू पाटील तुमच्याकडे आहे का पत्र? हा, त्या पत्रावरचे रिमार्क आणि हे सगळं त्यावेळी पास झालेले. उगीच कोणीही एक तर ही मीटिंग लोकांचं ऐकण्याकरता मध्येच खुमखुमी येते कोणाला तरी भाषण करायची आणि मग आम्हाला उत्तर द्यायला लागतात. ज्याला खुमखुमी आहे ना त्याने घ्यावा माईक आणि नंतर उत्तर द्यायला मी बसलेला आहे इकडे.